देशाचे गृहमंत्री आणि या देशातील बुलंद तोफ अमित शाह बुधवारी अमरावतीत येत आहेत. शहरातील सर्वात मोठ्या सायन्स कोअर मैदानावर दुपारी 12 वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्यानं व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शाह उद्या अमरावतीमध्ये येणार आहेत. अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानामध्ये अमित शाह यांची प्रचंड मोठी अशी जाहीर सभा आहे. या ठिकाणी सायन्स कोअर मैदान या ठिकाणी बसण्यासाठी जी आहे आसन व्यवस्था हे खुर्च्यांवर केलेली आहे. तर अमरावतीचा उन्हाचा पारा जो आहे हा 42 डिग्रीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे पेंडॉलमध्ये कोणाला गरमी होऊ नये यासाठी पंख्यांची व्यवस्था, कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता हा प्रचार जो आहे हा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. शेवटचे 48 तास प्रचारासाठी आहेत. त्यामुळे अमरावती शहरात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. अमरावती शहराचा जर विचार केला तर अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह येत असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पोलिसांचं या देखरेखीखाली या विशाल मंडपाचं जे आहे ते काम सुरू आहे. आता या निमित्ताने अमरावतीमध्ये अमित शाह जे येणार आहेत आणि ते कोणावर आपली तोफ डागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती.